जेव्हा आमच्याकडे पाऊस पडत नाही तेव्हा मग लूटमार सुरू होते, चोऱ्या सुरू होतात. माझ्या घरीसुद्धा खूप मोठा दरोडा पडला होता माजलगावला. अरे बापरे. दरोडा हा प्रकार जो आहे तो भयानक आहे बीड जिल्ह्यामध्ये. आधीच दुष्काळी भाग, त्यात पाऊस कमी झाला, मग काय होतं की मग सगळंच महागतं, मग गाड्या लुटल्या जातात आमच्याकडे. म्हणजे समजा माजलगावहून गेवराई हे 60 किलोमीटरचं अंतर आहे, तर तो सिंगल रोड आहे. आता हायवे झाला, पण आम्ही जेव्हा लहान होतो किंवा 12वीपर्यंत तेव्हा अख्खी ST 7-7, 8-8 गाड्या लुटायची, अगदी यंग तरुण मुलं लुटायची. आणि ते डांबरामध्ये ते अशा राप्या लावायचे आणि त्या राप्यावरनं गाडी गेली की ती पुढच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये ती पंक्चर व्हायची आणि बरोबर ते तिथे थांबायची लोक आणि मग गाड्या लुटायची. कॅश असेल, सोनं असेल, घड्याळ असेल, जे जे काही मिळेल. आधी वर्तमानपत्रातून तिथलं त्या भागापुरतंच यायचं, ती बातमी तिथेच यायची. पण आता सोशल मीडिया असल्यामुळे लोकांच्या म्हणजे मोबाईलमध्ये कॅमेरे आल्यामुळे कोणी शूट करून व्हायरल होतं लगेच. पण बीड जिल्ह्यामध्ये तसं गुन्हेगारीचं प्रमाण किंवा ते अजूनही भयानक स्वरूप आहे